नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस सोयाबीन बाजारासाठी अत्यंत शुभ ठरला आहे। अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने 5,000 रुपयांची वेच ओलांडली असून काही ठिकाणी तर दराने थेट 5,300 रुपयांच्या पार झेप घेतली आहे। आज राज्याच्या कोणत्या कोपऱ्यात सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला, कुठे आवक जास्त होती, पाहूयात हा सविस्तर जिल्ह्यावर रिपोर्ट। शेतकरी मित्रांनो, आजच्या बाजारभावात सर्वात मोठी बातमी आली आहे ती जालना येथून। जालना बाजार समिती येथील आज सोयाबीनला राज्यात सर्वाधिक 5,355 रुपये प्रति क्विंटल इतका कमाल भाव मिळाला। विदर्भात यवतमाळनेही चांगली झेप घेतली असून येथे सोयाबीनला 5,275 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे। नागपूर आणि लातूर या दोन्ही महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये आज सोयाबीन 5,125 रुपयांवर स्थिरावले आहे। विशेष म्हणजे लातूरमध्ये आज 10,924 क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली आहे। सोलापूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनने 5,000 रुपयांचा टप्पा यशस्वीपणे गाठला आहे। सोलापूरमध्ये 5,060 वर तर अमरावती 5,000 रुपये कमाल भाव मिळाला। अकोला आणि नांदेड, अकोल्यात आजचा जास्तीत जास्त दर 4,945 रुपये राहिला, तर नांदेडच्या लोहा बाजार समितीत सोयाबीन 5,000 रुपयाने विकले गेले। शेतकरी मित्रांनो, आजचे चित्र पाहता सोयाबीनमध्ये आता खऱ्या अर्थाने तेजी परतल्याचे दिसत आहे। सरासरी दर आता 4,800 ते 5,100 रुपयांच्या दरम्यान फिरत आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे माल ठेवण्याची सोय आहे त्यांनी बाजाराचा कल पाहूनच आपला माल टप्प्याटप्प्याने विक्रीस आणावा, जेणेकरून अधिक नफा मिळवता येईल। थोडक्यात सांगायचे तर आज सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाचा ठरला आहे। 5,300 पर्यंत पोहोचलेले दर भविष्यात अजून सुधारतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी रुचिता या बाजारभाव अपडेटसह इथेच थांबते। तुमच्या बाजार समितीत आज सोयाबीनला काय भाव मिळाला, कमेंटमध्ये नक्की सांगा। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।